पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राजगुरुनगर शहरामध्ये हादरलं होतं आणि याच अनुषंगाने याचा निषेध करण्यासाठी आज राजगुरुनगर शहर बंद ठेवण्यात आले आहे आणि याच अनुषंगाने राजगुरुनगर शहरातून हा जो मोर्चा आहे निषेध मोर्चा काढण्यात येत आहे। एकंदरीत जी घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे, ती तीव्र स्वरूपाची आहे। अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये आणि या घटनेचा निषेध करावा यासाठी आज राजगुरुनगर शहर हा बंद पुकारण्यात आला असून राजगुरुनगर शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येत आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने खरं तर महिला आहेत। मला सांगा की ज्या पद्धतीने आज जी घटना घडली काय सांगाल? खरं म्हणजे राजगुरुनगरच्या इतिहासात अतिशय दुःखदायक आणि शरम वाटावी अशी ही घटना घडलेली आहे। त्याचा आम्ही सर्व महिला तीव्र निषेध नोंदवतो। आज कल्याण, बदलापूर, निर्भया, कोपर्डी, भय इथले संपत नाही। जोपर्यंत इथली प्रत्येक महिला सुरक्षित होत नाही, जोपर्यंत सरकार केवळ महिलांना लाडकी बहिणीच्या बदल्यात फक्त 1500 रुपये देऊन जर त्यांचं समाधान करणार असेल, जोपर्यंत हे सरकार महिलांना संरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही आता सर्व महिला स्वस्थ बसणार नाही। महिलांना संरक्षण देणार नाही तोपर्यंत स्वस्थ बनणार आहे। मला सांगा ज्या पद्धतीने आता घटना घडतात काय सांगायला घटनेतून? त्यांना आता म्हणा फाशी झाली पाहिजे। अशा मुलांना पुढे बाहेर मुलींना अजिबात संरक्षण नाहीये। त्याबद्दल सगळ्यांनी जेंट्स लोकांनी पण त्याकडे लक्ष दिले पाहिजे की बाबा हा मुलींना बाहेर सोडायचं का नाही, शाळेत पाठवायचं का नाही, हा पण मोठा बायकांपुढे प्रश्न पडलाय। नक्की आपण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर महिलांना सुद्धा मोठा प्रश्न पडला आहे की आपल्या मुलींना खरं तर सुरक्षित आहेत का नाही। त्यामुळे पुढील काळामध्ये अशा ज्या घटना आहेत त्या रोखण्यामध्ये प्रशासन काय पाहतं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यावर नागनाथ समी सुलदिगे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।